ॲरे आपण कशासाठी यूज करतो जनरली? हं. ॲरे कशासाठी यूज करतात? जनरली जेव्हा आपल्याला डेटा जो आहे, तो सेव्ह करायचा असेल, तर आपण कशामध्ये सेव्ह करतो? ह्या ॲरेजमध्ये सेव्ह करत असतो. ठीक आहे. तो ॲरेचे एलिमेंट्स ॲक्सेस वगैरे करायचे असतील, तर आपण कोणता सिंटॅक्स यूज करतो? तर हा, असे. ठीक आहे. म्हणजे इन्सर्ट करायला सुद्धा हाच आणि ॲक्सेस करायला सुद्धा हाच. इन्सर्ट करण्यासाठी ॲरे नेम आणि इंडेक्स नंबर, तसंच ॲक्सेस करायला सुद्धा काय असणार आहे? हाच असणार आहे. ठीक आहे. असंच काय करायला आपण यूज करणार आहोत. तर हे काल आपण काही एक्झाम्पल्स वगैरे पाहिलेले होते. ओके. आणि इथं काय केलेलं, की नॉर्मली अरेज कसे डिक्लेअर करतात वगैरे ते सांगितलेलं होतं मी. ओके. आणि लास्ट क्लासमध्ये मी एक स्ट्रक्चर किंवा लास्ट क्लासमध्ये वन डायमेन्शनल स्ट्रक्चर, टू डायमेन्शनल स्ट्रक्चर हे सांगितलेलं होतं. आठवतंय का? वन डायमेन्शनलमध्ये सिंगल फॉर लूप, टू डायमेन्शनलमध्ये 2 फॉर लूप, थ्री डायमेन्शनलमध्ये 3 फॉर लूप हे सर्व काही नेस्टेड असतात. ठीक आहे. सो तसंच इथं जर का टू डायमेन्शनल अॅरे, 2D अॅरे, टू डायमेन्शनल असं लिहितो मी. अॅरेज जर का बघायचे असतील किंवा यूज करायचे असतील, तर काय असणार आहे? हे मॅट्रिक्स सारखंच आहे. तुम्हाला जसं मॅट्रायसेस होते ना 12वी मध्ये मॅथ्समध्ये, त्यामध्ये रोज एंड कॉलम्स असतात. तो त्या फॉर्ममध्येच असणार आहे. ठीक आहे. सो दी 2D अॅरे 2D array is organized as matrices. ठीक आहे. which can be which can be represented by or represented as the collection of collection of rows and columns. ठीक आहे. रोज एंड कॉलम्स हे काय असणार आहे, की असणार आहे. आणि हे जे काही टू डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे, हे डेटाबेस सारखं दिसत असतं इथं. टू डायमेन्शनल स्ट्रक्चर जे आहे ते डेटाबेस सारखं दिसतं. म्हणजे ज्यामध्ये रोज आणि कॉलम्स असतात. ठीक आहे. तुम्ही जर का कधी चुकून एक्सेल वगैरे बघितलेले असेल, तर तो एक्सेल म्हणजेच टू डायमेन्शनल अॅरे आहे. एक्सेल हाच काय आहे? 2D अॅरे असणार आहे, ज्यामध्ये रोज एंड कॉलम्स असणार आहेत. आणि त्याचा जो सिंटॅक्स आहे डिक्लेअर करण्याचा, सिंटॅक्स कसं डिक्लेअर करतो? तर इथं डेटा टाइप देतो आपण. डेटा टाइप त्यानंतर पुढे काय असेल? अॅरेचं नाव असणार आहे. अॅरे अंडरस्कोर नेम आणि इथं नंबर ऑफ रोज देतात आधी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आणि त्यानंतर काय असेल? नंबर ऑफ कॉलम्स असणार आहेत. असे. ठीक आहे. सो असा डिक्लेअर करतो. तुम्ही आयदर इनिशियलाइज करू शकता आणि नंतर काय आहे डिक्लेअर करू शकता किंवा डायरेक्टली व्हॅल्यू सुद्धा असाइन करू शकता इथंच. ठीक आहे. असं इक्वल्स टू करून काय आहे, की अॅरे स्ट्रक्चर असू शकतं. अॅरे स्ट्रक्चर असं असू शकतं. 2D अॅरे स्ट्रक्चर असं मी लिहितो. 2D अॅरे स्ट्रक्चर असं असू शकणार आहे. ठीक आहे. लाइक धिस. सो हेच आता डिक्लेअर कसं करतात बघा. जर का आपल्याला मॅट्रिक्स सारखं 3x3 अरेज क्रिएट करायचे असतील, मॅट्रिक्स सपोज 3x3 असेल किंवा 4x3 असेल. आता टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत हे कसं काढायचं बघा. मी इथं लिहितोय. कसं असेल, की टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती असणार आहेत, हे कसं फाइंड आउट करायचं? सपोज आपल्याकडे एक अॅरे आहे. याला आपण डेटा टाइप देतोय, की पूर्णपणे अॅरे जो आहे तो इंटिजर फॉर्मॅटमध्येच असणार आहे.
ठीक आहे. आणि तुम्ही इथं डायमेन्शन ॲरेचं नाव द्या. मी ARR नाव देतोय आणि याच्यामध्ये काय असेल, तर इनिशियली 3 रोज असतील आणि 3 कॉलम्स असतील. ठीक आहे. सो टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स, टोटल नंबर ऑफ आयटम्स किंवा एलिमेंट्स हे कसं फाइंड आउट करायचं? तर ह्या दोघांचा प्रॉडक्ट रो मल्टिप्लाइड बाय कॉलम्स असणार आहे. सो आपल्याकडे रोज किती दिलेत? 3 दिलेले आहेत. मल्टिप्लाइड बाय कॉलम्स किती दिलेत? 3 दिलेले आहेत. सो ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येईल? 9 येणार आहे. ठीक आहे. सो टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स म्हणजे नंबर्स किती असणार आहेत? 9 असणार आहेत. ठीक आहे. तसंच जर का आता सपोज की आपण 4/3 दिलं असतं इथं. 4/3 असं स्ट्रक्चर असतं तर टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती असले असते? 12 असले असते. तसंच तुम्ही आता सपोज आपण टेबल्स प्रिंट केलेलं होतं म्हणजे नंबरचे पाढे जे काही आहे पाढे जे आहेत कसं 20/10 चं स्ट्रक्चर केलेलं होतं. हे किती होतंय? किती येणार आहे? 20/10 किती नंबर्स येतील? प्रत्येकामध्ये 10 आहेत. असे 20 म्हणजेच किती येणार आहे? 200 नंबर्स येणार आहेत. ठीक आहे. व्हॅल्यूज येणार आहेत. आता सपोज आपण जर का 3/3 असा ॲरे डिक्लेअर करत असेल, तर काय असणार आहे? मी आधी हे इरेज करून टाकतो पुढं. हे समजण्यासाठी ठेवतो एवढं. ठीक आहे. आणि इथं कसं असेल, की ॲरे डिक्लेअर करत असताना कसं करायचंय, की आयदर आपण आता इनिशियलाइज केलाय. ARR हे नाव आहे. सो बघा, इथं इंडेक्सेस कसे असणार आहेत? दिसताना हे कसं दिसेल? तुम्हाला मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये मी असं दाखवतोय. तुम्हाला समजायसाठी मी लिहितोय हे. सो इंडेक्सेस कसे असतील इथं? हे बघा, हे 0, 1 आणि 2 असे 3 रोज असणार आहेत. हे काय झाले? रोज झाले. ठीक आहे. आणि इकडं सुद्धा काय आहे, की 0, 1 आणि 2 हे काय झाले? तर कॉलम्स झाले. ओके. 1 आणि 2 असे कॉलम झाले. सो पहिल्या रोसाठी इथं लोकेशन्स काय असतील किंवा इंडेक्सेस काय असणार आहेत? 0th वाला रो आणि 0th वाला कॉलम असं असेल. त्यानंतर 0th वाला रो, 1st वाला कॉलम आणि 0th वाला रो, 2nd वाला कॉलम. ठीक आहे. तसंच इथले लोकेशन कसं असेल? 1st वाला रो आणि 0th वाला कॉलम, कॉमा इथं काय असेल? 1st वाला रो, 1st वाला कॉलम. तसंच काय आहे? 1st वाला रो, 2nd वाला कॉलम असा. कॉमा करा इथेही असं. त्यानंतर 3rd रो काय असणार आहे? 2-0, 2-1 एंड 2-2 असं असेल. ठीक आहे. सो हे सर्व इंडेक्सेस असणार आहेत. आपल्याला पुढं ॲक्सेस करावे लागणार आहेत म्हणून मी इथं लिहिलेत इंडेक्सेस. डायमेन्शन चेंज झाले की हे इंडेक्सेस सुद्धा चेंज होणार आहे. डायमेन्शन जसे चेंज होतील तसे हे इंडेक्सेस सुद्धा चेंज होणार आहेत. तर बघा आपल्याकडे 3/3 स्ट्रक्चर दिलंय म्हणजे एवढे सारे मेमरी लोकेशन्स असणार आहेत आपल्याकडे. ओके. म्हणजे इथं काय असणार आहे, की 0, 1 आणि 2 अगेन 0, 1 आणि 2. सो इथं काय आहे, की इथला एक मेमरी लोकेशन असेल, इथला एक मेमरी लोकेशन असेल, इथला एक मेमरी लोकेशन असेल. तुम्ही असं इमॅजिन करू शकता, की ही बस आहे, ज्याच्यामध्ये 9 शीट आहेत आणि प्रत्येक असं 3 रो आणि 3 कॉलम असे काय आहेत, तर सीट अरेंज केलेले आहेत. ठीक आहे. असे अरेंज केलेले आहेत सीट्स. ठीक आहे. आता प्रत्येकाचे इंडेक्सेस जे आहेत, ते वरती आपण लिहिलेल्याप्रमाणेच असणार आहेत. काय? की 00 तसंच 10, 20 इथं 01, 11, 21 इथं 02 त्यानंतर 12, 22 असे असणार आहेत इंडेक्सेस. ठीक आहे. सो याच्यामध्ये आता आपल्याला डेटा इन्सर्ट करायचा आहे. मग
जसं की मी फॉर लूप सांगितलेलं होतं, की बाहेरचं फॉर लूप जे असतं ते काय असणार आहे? रोला रिप्रेझेंट करत असतं आणि त्याच्या आतमध्ये जे नेस्टेड लिहिलेलं आहे ते कशाला रिप्रेझेंट करेल? कॉलम्न्सना रिप्रेझेंट करणार आहे. ठीक आहे. सो याच्यासाठी काय करावं लागेल? फॉर आय म्हणजे फॉर इंटिजर रो इज इक्वल्स टू 0 सेमिकोलॉन रोचं कुठून कुठपर्यंत असेल? रो इज लेस दॅन 3 आणि रोला प्लस प्लस करेल. त्यानंतर कर्ली ब्रेसेसमध्ये परत एकदा काय असेल? फॉर इंटिजर कॉलम हा सुद्धा कुठून चालू होईल? 0 पासून आणि कॉलम हा लेस दॅन 3 असेल आणि पुढे काय आहे? कॉलम प्लस प्लस करेल असं. आणि कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये मग आपण ॲक्सेस कसं करणार आहोत? तर रो वाईज जाईल. ठीक आहे. पहिला रो म्हणजे इथली व्हॅल्यू आपण पहिल्यांदा इन्सर्ट करेल. कसं? रो हाच राहील. ठीक आहे. रो जो आहे तो तोच राहील. तो ARR ऑफ रो असा आणि मग काय असेल की कॉलम असणार आहे. असं. म्हणजे आपण हे पर्टिक्युलर लोकेशन घेतलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय द्यायचंय ते देऊ शकता तुम्ही. जर का इनपुटच घ्यायचं असेल तर इनपुट घ्या आधी आणि मग इन्सर्ट कराल. मी इनपुट घेतो. काय असेल? एंटर नंबर प्रिंटएफमध्ये %d किंवा मेसेज देतोय नॉर्मल. एंटर नंबर कोलन स्पेस देऊन सेमीकोलन दिला. तिथं एक इंटिजर टाइपचं व्हॅल्यू घेतो. इंटिजर काय असेल की n असा आणि मग काय करेल आपण scanfमध्ये SF लिहितोय मी कोटेशन मार्कमध्ये %d आणि कॉमा करून एम्परसँड मध्ये सेव्ह करणार आहोत. असं. आता हा जो काही n घेतलाय आपण तो nच काय करायचा आहे प्रत्येक वेळेस आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. ठीक आहे. सो बघा मी कसं करेल ARR ऑफ रो आणि इथं कॉलम असं असणार आहे. इज इक्वल्स टू काय असेल? n असणार आहे. सो हा नंबर किती वेळा विचारणार आहे? तर जेवढे नंबर ऑफ रोज एंड कॉलम्स आहेत म्हणजे 3/3 आता 9 वेळा विचारणार आहे. ठीक आहे. 9 टाइम्स हा विचारेल आपल्याला. सो असा हा प्रोग्राम आहे. आपण इन्सर्ट केलंय आता. इन्सर्ट करतोय डेटा. कशामध्ये? अरेजमध्ये. सो आधी आपण इनिशियलाइज करून घेऊयात अरे. कसा इनिशियलाइज करायचा आहे? तर जस्ट असा. तर बघा मी ऑनलाईन कंपायलर ओपन करतोय. इथं गेलो. हा पहिला वाला. ठीक आहे. इथं आता आपल्याला काय करायचंय की हा जो काही आहे त्या कोडला मी रिमूव्ह करतोय. तुम्हाला फंक्शनमध्ये करायचं असेल तर फंक्शनमध्ये सुद्धा करू शकताय तुम्ही. बट मी आता नाहीये करत आहे. तो इंटिजर ARR याच्यामध्ये रोज देतोय मी 3 तसंच कॉलम सुद्धा देतोय 3 हा ॲरे डिक्लेअर केला. ठीक आहे. त्यानंतर आपण फॉर इंटिजर रो इज इक्वल्स टू 0 सेमीकोलन रो इज लेस दॅन 3 सेमीकोलन रोला काय करायचंय? प्लस प्लस करा. कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये इथं आपण फॉर ब्रॅकेटमध्ये इंटिजर कॉलम ठीक आहे, इज इक्वल्स टू 0 सेमीकोलन कॉलम हा लेस दॅन 3 असेल, सेमीकोलन करा आणि कॉलम प्लस प्लस करायचा आहे. अगेन मी कर्ली ब्रेसेस याच्या आतमध्ये लिहील आणि कसं असणार आहे की आपण ARR ऑफ काय करायचंय सॉरी ARR ऑफ नंतर यूज करेल आपण. त्याआधी प्रिंटएफ आणि ब्रॅकेटमध्ये कोटेशन मार्कमध्ये मी एक मेसेज लिहील की एंटर नंबर. ठीक आहे. असं कोलन स्पेस केला, कॉमा करून काय करायचंय इथं स्पेस नाही
सेमिकोलॉन द्या आणि इथं एक इंटिजर n असा डिक्लेअर केलाय आणि मग आपण स्कॅनएफ कोटेशन मार्कमध्ये %d असं लिहिलं, कॉमा करून काय असेल %n लिहिणार आहोत. असं %n हे लिहिलं आणि मग काय आहे की इथं आपण ARR ऑफ काय करायचं रो आणि कॉलम यांच्यामध्ये इज इक्वल्स टू करून काय करेल हा n इन्सर्ट करणार आहोत. हा n जो आहे तो इन्सर्ट करणार आहोत. ठीक आहे. तो अशा प्रकारे हे काय असेल की पूर्ण लिहिलेलं आहे. आता बाहेर येऊन ह्या फॉर लूपच्या बाहेर येऊन आपण ॲरेला प्रिंट करेल किंवा ॲरेवरती ट्रॅव्हल करावं लागणार आहे. ठीक आहे. ॲरेवरती आपण ट्रॅव्हल वगैरे करून पाहू शकतो. बट बघूयात की इथं प्रिंट करून कसा दिसतोय. प्रिंट ऑफ ब्रॅकेटमध्ये ॲरे इक्वल्स टू %d ठीक आहे. कॉमा करून इथं मी काय देतोय ARR देत आहे. सो रन केलं. बघा हा विचारायला लागलाय आउट नंबर्स. मी इथं आता 10, 20, 30, 40, 50 त्यानंतर 60, 70, 80 आणि लास्ट वन विल बी 90 असे दिलेले आहेत. सो काय झालं हा ॲरेचा मेमरी लोकेशन आलं. 1 सेकंड. वन सेकंड ना. इथं आता स्टार देऊन बघतो मी. परत हे आपल्याला रन करावं लागेल. मी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 नाही येत आहे. स्टारच येत आहे. आय थिंक इटरेटच करून आपल्याला प्रिंट करावं लागेल. इटरेट करूनच प्रिंट करावं लागेल. देर इज नो वे टू प्रिंट डिरेक्टली. नाही त्याला फॉर लूपच यूज करावं लागणार आहे जर का बघायचेच असतील नंबर्स तर. सो अगेन आपल्याला काय करावं लागेल की हे स्ट्रक्चर जे आहे एवढं हे कॉपी करून ठीक आहे आणि याच्याऐवजी इथं प्रिंट करावं लागणार आहे. कसं असेल की एंटर नंबर झालेलंच आहे. सो इथं %d मध्ये असं असेल आणि कॉमा करा. ठीक आहे असा आणि इथं काय असेल की पहिला रो मध्ये रो असणार आहे ना. तो इथं काय करावं लागेल की तुम्हाला परत एक प्रिंट वगैरे यूज करावं लागेल. प्रिंट ऑफ कोटेशन मार्क मध्ये कर्ली ब्रेसेस स्टार्ट होतील. ठीक आहे आणि म्हणजे 2 कर्ली ब्रेसेस इथंही असेल. हा बाहेरचं कर्ली ब्रेस इथं आतमध्ये एक कर्ली ब्रेस. ठीक आहे
हे सर्व काही कॉमा सेपरेबल व्हॅल्यूज प्रिंट होतील आणि यानंतर पुढे काय होणार आहे की क्लोजिंग वाला स्क्वेअर ब्रॅकेट येईल इथलं आणि न्यू लाईनला जायचंय, कॉमा देऊन न्यू लाईनला जायचं. ठीक आहे. आणि इथं मी काय करेल की कॉमा ARR ऑफ रो बाय कॉलम. ठीक आहे, असं. आणि हे सर्व फॉर लूप वगैरे झाल्यानंतर कर्ली ब्रेसेस राहिलेत आपले. तो हा कर्ली ब्रेसेस कंप्लीट, एंटर केला बॅकस्पेस, इथं कर्ली ब्रेसेस कंप्लीट केला आणि मग आपण क्लोजिंग वाला स्क्वेअर ब्रॅकेट देईल. ओके, असे. तो बघूयात आता परत एकदा रन करून. काय झालं? 1, then 2, then 3, then 4, 7, 8 and 9. Okay. 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 काय झालं की प्रत्येक लाईन नंतर इन्सर्टच होत गेलाय. ओके, न्यू लाईन द्यायची गरज नाही आहे. ऍक्च्युली हा फॉर लूप त्या बाहेर डिक्लेअर करायला हवा. मी आतमध्ये डिक्लेअर केला तो, त्यामुळं ते तसं दिसतंय. इथं डिक्लेअर करायला हवं असं, म्हणजेच पर रो मध्ये डेटा दिसणार आहे. अगेन मी रन करतोय. 1, then 2, then 3, then 4, 5, 6, 7, 8 आणि 9. तर बघा, हा पहिला रो, हा दुसरा रो, हा तिसरा रो आणि हे झालं असं. ठीक आहे. हे सर्व काही रोज जे आहेत ते अशा प्रकारे दिसतील तुम्हाला. ओके, तो लास्ट वे मध्ये म्हणजे पूर्ण डेटा जो आहे तो 2x2 असा दिसणार आहे. सगळं जे आपण इन्सर्ट केलंय तेच आपल्याला इथं विजिबल झालेलं आहे. ओके, सो अशा प्रकारे आपण फॉर लूप मध्ये म्हणजे इन्सर्टही करू शकतो आणि ऍक्सेसही करू शकतो. ठीक आहे, इन्सर्ट ॲज वेल ॲज ऍक्सेस हे दोन्हीही काय करू शकतोय इथं करू शकणार आहोत. ठीक आहे, तर बघा मी हा जो कोड आहे त्याला स्निपिंग टूल मध्ये घेतोय. तुम्ही बघून नंतर काय कराल, परफॉर्म करा. हा वाला जो आहे बघून तुम्ही परफॉर्म करणार आहात. सो कॉपी केलं, हे बघा इथं आहे. ठीक आहे, असा. नाव हे काय झालं की ॲरे बद्दल झालं, 2 डायमेन्शनल अरेज बद्दल झालेलं आहे. इथं कसं आलाय तर हे नंबर ऑफ रोज बघा 1, 2, 3 आणि त्यामध्ये किती किती आहेत डेटा तर 3 आहेत. सो 1, 2, 3 असं असणार आहे. 3x3 चा डेटा काय झालाय इथं आलेला आहे. 3x3 स्ट्रक्चर मध्ये डेटा काय झाला इथं डिस्प्ले झालेला आहे. ठीक आहे, सो अरेजचा यूज कशा कशामध्ये होतो तर डेटा स्टोरेज मध्येच होणार आहे. रिअल लाईफ एक्झाम्पल मी सांगितलेले होते. काय असतील की जेव्हा तुम्हाला असं सॉंग्स वगैरे स्टोअर करायचे आहेत, सिमिलर टाईपचे आहेत ना, MP3 सॉंग्स असतील तर ते सर्व काही सॉंग्स जे आहेत ते काय होणार आहेत, सेव्ह होणार आहेत किंवा काय होतील की स्टोअर करता येणार आहेत. ठीक आहे, असं. त्यानंतर पुढे काय आहे की आपण जसं की लिस्ट लिस्ट कुठेही दिसते ना तुम्हाला, कॉन्टॅक्टची लिस्ट आहे, त्यानंतर सॉंग्सची लिस्ट आहे, त्यानंतर पुढे फ्रेंड्सची लिस्ट आहे तुमच्या फेसबुकमध्ये. कुठेही लिस्ट दिसू देत, ती पूर्ण लिस्ट म्हणजेच काय असणार आहे, ॲरे असणार आहे. हेच त्याचं रिअल लाईफ एक्झाम्पल असेल. ठीक आहे, मल्टी डायमेन्शनल ॲरे आपण क्रिएट करू शकतो ज्यामध्ये रोज अँड कॉलम्सच्या फॉर्ममध्ये डेटा असणार आहे. ठीक आहे, आणि जर का त्याच्यापेक्षाही जास्त असतील तर ते काय असणार आहे,
3 डायमेन्शनल डेटा म्हणजेच काय असतं? रो, कॉलम आणि डेप्थ असे असणार आहे. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे हा ॲरे आहे. ॲरेजमध्ये आपण न्यूमरिक ॲरे असू शकतो किंवा स्ट्रिंगचा सुद्धा ॲरे असू शकतो, कॅरेक्टर्सचा. कोणत्याही टाइपचा असू शकतो. जसा डेटा टाइप तुम्ही डिक्लेअर केलाय त्यावरून ॲरेज येणार आहेत. ठीक आहे. सो आता आपण काय करतोय, तर पुढचा जो टॉपिक आहे तो असेल स्ट्रिंग. ॲरे पाहिलं. आता ॲरे नंतर काय असणार आहे? स्ट्रिंग्स असणार आहे. ठीक आहे. स्ट्रिंग म्हणजे आपला मेजॉरिटी डेटा जो आहे, मेजॉरिटी डेटा जो काही आहे, तो स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये असणार आहे. ठीक आहे. तुम्ही विचार कराल, की आपण A to Z वाले कॅरेक्टर्स किती घेतो? ओके. 1 सेकंड. हं. तो काय असणार आहे, की स्ट्रिंग डेटा जो आहे, तो किती असणार आहे? जे आपण नाव लिहितोय स्ट्रिंगमध्ये, ॲड्रेस लिहितोय स्ट्रिंगमध्ये, त्यानंतर पूर्ण जे काही स्ट्रक्चर असेल, ते सर्व काही आपण स्ट्रिंगमध्येच लिहितोय. ओके. जर का एवढा सारा डेटा स्ट्रिंगमध्ये असेल, तर स्ट्रिंग हे खूप इम्पोर्टंट असणार आहे आपल्यासाठी. ठीक आहे. सो याच्यासाठी आपण काय करतोय, की स्ट्रिंग्स हा वाला टॉपिक आता घेतोय. सो स्ट्रिंग्स म्हणजेच काय असणार आहे? इट इस अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. ठीक आहे. कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. ठीक आहे. सो बघा, इथं टायटल देतो स्ट्रिंग इन सी. सो द स्ट्रिंग can be defined as the one dimensional array of characters. ठीक है. terminated by terminated by a null character or null. null म्हणजेच काय असतं, तर इथं असं बॅकस्लॅश 0 यानं टर्मिनेटेड बाय बॅकस्लॅश 0. ठीक आहे. असं. सो द कॅरेक्टर ॲरे the character array or the string, ठीक है, the string is used to manipulate text such as word or sentence. ठीक आहे. वर्ड्स असतील किंवा सेंटेन्स असणार आहे. आणि इथं प्रत्येक कॅरेक्टर जे आहे ते बाइट्सच्या फॉर्ममध्ये सेव्ह होत असतं मेमरीमध्ये. ठीक आहे. तर बघा, each character each character in the array occupies one byte. मी हे आधीच सांगितलंय. 1 byte of character or 1 byte of memory, and the last character must be काय असायला हवंय? बॅकस्लॅश 0 हेच असायला हवंय. ठीक आहे. ऑल्वेज मस्ट बी 0. बॅकस्लॅश लिहिलं काय वगैरे. आणि आपलं स्ट्रिंग जे आहे ती टर्मिनेट कशाने होते ऑल्वेज? तर बॅकस्लॅश 0 न होणार आहे. ठीक आहे. द टर्मिनेटर और टर्मिनेशन कॅरेक्टर, त्याला आपण काय म्हणतोय? बॅकस्लॅश 0 is important in a string since since it is the only way it is the only way it is way
to identify where the string ends. स्ट्रिंग कुठं एंड होते हे कशावरून डिफाईन केलं जातं किंवा बघितलं जातं, तर ह्या बॅकस्लॅश n न बघितलं जातं. ठीक आहे. सो देर आर टू वेज. मी इथं लिहितोय, देर आर टू वेज टू डिक्लेअर अ स्ट्रिंग इन सी लँग्वेज. ठीक आहे. सी लँग्वेज कोणते कोणते वेज आहेत? तर पहिला आहे दॅट इज बाय कॅरेक्टर ॲरे. ठीक आहे. कॅरेक्टर ॲरे डिक्लेअर करून किंवा बाय स्ट्रिंग लिटरल. ठीक आहे. आज आपण फक्त कॅरेक्टर ॲरे बघेल, उद्या स्ट्रिंग लिटरल बघणार आहोत. ठीक आहे. सो पहिला आपण काय करूयात की कॅरेक्टर ॲरे कसा, किंवा झालं तर आज दोन्हीही बघूयात. ठीक आहे. सो पहिला वाला टाईप पाहूया तिथं, बाय कॅरेक्टर ॲरे. ठीक आहे. असं. सो कॅरेक्टर ॲरे म्हणजेच कसं असणार आहे की तुम्हाला इथं साईज द्यायची आहे. याचं सिंटॅक्स कसं असेल की डेटा टाइप, त्यानंतर पुढे काय असेल की इथं ॲरे नेम आणि इथं साईज असेल किती पाहिजे ते. ठीक आहे. असं. आणि तुम्ही इथं कॅरेक्टर देऊ शकता. कॅरेक्टर देऊ शकता. सो हा याचा सिंटॅक्स आहे. सिंटॅक्स. ठीक आहे. असा. सो फॉर एक्झाम्पल आपण काय करूयात की एक एक्झाम्पल म्हणून काय करेल की मी यूज करेल सपोज की कॅरेक्टर ch आणि किती कॅरेक्टर द्यायचे तर 10 कॅरेक्टर्स मॅक्झिमम माझ्याकडे असतील. इज इक्वल टू करून कर्ली ब्रेसेस मध्ये तुम्ही सिंगल कोट मध्ये कॅरेक्टर डिक्लेअर करता. तिथं डबल कोट पण यूज करू शकता, बट जनरली डबल कोट जे आहेत ते कशासाठी असतात? स्ट्रिंग साठी असतात. ठीक आहे. कॅरेक्टर असेल तर सिंगल कोट असतात. सो मी काय करतोय की सी किंवा ABCD लिहूयात आपण. हे एवढं कॉपी करतो. बी, देन सी. ठीक आहे. डी, ई, सॉरी, ई आणि एफ. असं एवढं देतोय. आणि ऍट द एंड आपल्याला काय द्यायचंय तर बॅकस्लॅश 0 द्यायचा आहे. जोपर्यंत तुम्ही बॅकस्लॅश 0 देत नाही तोपर्यंत काय होतं की हा आयडेंटिफाय करत नाही. ठीक आहे. असं. तर हे कॅरेक्टर्स यूज करण्यासाठी असणार आहे. सो जेव्हा केव्हा आपण कॅरेक्टर ॲरे डिक्लेअर करतो त्यावेळेस काय असतं की तुम्हाला साईज देणं मस्ट आहे. आता तुम्ही साईज एवढे कॅरेक्टर इन्सर्ट करू शकता, म्हणजे 10 कॅरेक्टर इन्सर्ट करू शकता, पण 10च्या वरती नाही, किंवा त्यापेक्षा कमीही करू शकता. जसं की मी आता इथं किती केलंय? 6च केलेले आहेत. ठीक आहे. सॉरी 7. याच्या सोबत काय आहेत? 7च कॅरेक्टर मी सेव्ह केलेले आहेत. ठीक आहे. सो हे जे काही आहे हे लक्षात ठेवायचं की मॅक्झिमम किती असणार आहेत? जेवढी साईज दिलेली आहे तेवढेच कॅरेक्टर इथं आपण मेन्शन करू शकतो. ठीक आहे. असं. तो हा पहिला वे आहे ज्यामध्ये आपण कॅरेक्टर ॲरे असा किंवा स्ट्रिंग अशी डिक्लेअर करू शकतो. ठीक आहे. आता यानं काय होतं की ऑल्वेज आपल्याला ॲरेचीच हेल्प घ्यावी लागते. मग याचाच अल्टरनेट वे काय आहे तर बाय युजिंग स्ट्रिंग लिटरल. सेकंड वे काय आहे? बाय युजिंग स्ट्रिंग लिटरल. ठीक आहे. असं स्ट्रिंग लिटरलचा यूज करून आपण काय करतो तर ॲरेला डिक्लेअर करणार आहे. तर याचा सिंटॅक्स सिंपल आहे. काय करायचं की इथं डेटा टाइप. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय असेल की नाव असणार आहे. नेम, इथं स्ट्रिंग नेम असं देतो. त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट द्या फक्त.
स्क्वेअर ब्रॅकेट इथं आपण कोणतीही साईज डिफाईन करत नाही. कोणतीही साईज जी आहे ती डिफाईन करत नाही. फक्त स्क्वेअर ब्रॅकेट द्या आणि इक्वल्स टू करून काय असेल स्ट्रिंग डिक्लेअर करायचे आहे कोटेशन मार्क मध्ये. डबल कोट मध्ये काय करायचंय तुम्हाला स्ट्रिंग डिक्लेअर करायचे आहे. ओके. फॉर एक्झाम्पल इथं आपण काय करेल की सपोज मी इथं डेटा टाईप दिला कॅर. ठीक आहे, कॅर असा आणि नाव काय देतोय तर नेम म्हणून दिलेला आहे. तो इथं स्क्वेअर ब्रॅकेट मी डिक्लेअर करेल आणि इज इक्वल्स टू करून डबल कोटेशन मार्क मध्ये मी माझं नाव लिहितोय सागर असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, आणि सेमीकोलन द्या. सो याच्यात काय होतं की तुम्हाला सिंगल कोट यूज करावे लागायचे. इकडं काय यूज करावं लागतंय डबल कोट्स यूज करावे लागतात. ठीक आहे, आणि इथं आपल्याला साईज द्यावी लागते. मस्त आहे, इथं साईज द्यायची गरज नाहीये. ठीक आहे, साईज द्यायची गरज नाहीये. तो ह्या दोघांमध्ये डिफरन्सेस काय काय आहेत बघा. मी इथं लिहितो डिफरन्सेस और डिफरन्स बिटवीन काय कॅरेक्टर अरे अँड स्ट्रिंग लिटरल. ठीक आहे, काय काय असणार आहे तर इथं आपण स्ट्रिंग लिटरल मध्ये सॉरी कॅरेक्टर अरे मध्ये आणि इथं काय असेल स्ट्रिंग लिटरल मध्ये काय काय डिफरन्सेस आहेत ते बघा. तो याला इथं काय असेल we need to add the null character कोणतं null character असतं \0. ठीक आहे, at the end of the array. ठीक आहे, by ourselves आपल्याला करावं लागतं हे. ठीक आहे, तो इकडं काय आहे इकडं किंवा इथं पुढे लिहितो whereas it is appended म्हणजे काय तर end ला ऍड होतं. appended internally by the compiler. कंपायलर काय करतो की array मध्ये ऍड करत असतो. इन द केस ऑफ कॅरेक्टर अरे. ठीक आहे, ऍट द एंड काय होतं की हा ऍड करणारा आहे. ठीक आहे, तो हेच इकडं काय होतं स्ट्रिंग लिटरल मध्ये तर बघा स्ट्रिंग लिटरल मध्ये काय होणार आहे. मी इथं थोडस स्पेस घेतो. सो इथं काय असणार आहे द स्ट्रिंग लिटरल cannot be reassigned to another set of characters. ठीक आहे, whereas we can हा इथं काय असतं की स्ट्रिंग लिटरल्स मध्ये हो असो इथं मी लिहिल की नो नीड टू ऍड काय दी नल कॅरेक्टर इन स्ट्रिंग लिटरल. ठीक आहे, असं आणि इथं काय असणार आहे की वी कॅन reassign the characters in the array. म्हणजे इथले एकदा डिक्लेअर केलेले कॅरेक्टर्स आपण अपडेट करू शकतो. ठीक आहे, दॅट इज काय असेल की दॅट इज वी कॅन अपडेट
the character array after declaration. डिक्लेअर केल्यानंतर सुद्धा आपण याला काय करू शकतो, अपडेट करू शकतो. whereas इकडं काय आहे की द स्ट्रिंग लिटरल तर मी कॉपी केलेलं होतं. द स्ट्रिंग लिटरल cannot be reassigned to another set of characters. ठीक आहे. that is we cannot update string after declaration. ठीक आहे. डिक्लेअर केल्यानंतर आपण याला अपडेट नाही करू शकत. एकदा डिक्लेअर केले की संपलं. सो त्या दोघांनाही मी प्रिंट कसं करतात बघा. दोघांनाही प्रिंट वगैरे कसं करतात. तो याच्यासाठी काय असेल की आपण एखादा ॲरे क्रिएट केलाय. लेट सपोज एक्झाम्पल असेल. काय लिहील इथेही असणार आहे आणि इथेही मी लिहितोय. ठीक आहे. सो इथं जाऊन आपण काय करूयात की प्रोग्राम करणार आहोत. ठीक आहे. तो रिफ्रेश करतो आहे. त्या 2 लाईन काढून टाकायच्या आणि इथं मी एक कॅरेक्टर ॲरे CH ज्यामध्ये मॅक्झिमम 10 कॅरेक्टर्स असतील. कर्ली ब्रेसेस मध्ये कोटेशन मार्क मध्ये काय द्यायचंय तर आपल्याला A B ठीक आहे C D E F ठीक आहे आणि लास्ट वन काय असेल \0 असं. ठीक आहे. असं डिक्लेअर करायचंय आणि लगेच मी इथं काय करतोय तर प्रिंटएफ करतोय. प्रिंटएफ मध्ये काय असेल की कोटेशन मार्क मध्ये कॅरेक्टर ॲरे इक्वल्स टू आणि प्रिंट करत असताना तुम्हाला ऑलवेज प्रिंट कसं करायचंय तर %s न प्रिंट करायचा. कॅरेक्टर्स न प्रिंट करायचं असेल किंवा कॅरेक्टर ॲरेला प्रिंट करायचं असेल तर %s मध्ये प्रिंट करू शकताय आणि इथं काय कराल की ch चं नाव द्याल. बस. तो इथं गेलो आणि रिफ्रेश जर का केलं तर बघा हा ॲरे दिसणार आहे तुम्हाला. हा जो काही आहे तो ॲरे असा दिसेल. कसं एकत्र दिसतोय ऍक्च्युली तुम्हाला. तो अशा प्रमाणे नाही दिसणार आहे ABCDEF. ठीक आहे. एक सेंटेन्स सारखं दिसणार आहे. ठीक आहे. आणि यालाच आपण काय करेल की एक्झाम्पल म्हणून कॉपी करेल आणि इकडे जाऊन पेस्ट करेल. इथं काय असणार आहे फरक फक्त काय असेल बघा. फक्त स्ट्रिंग डिक्लेरेशन मध्ये फरक असणार आहे. काय इथं साईज द्यायची नाही. कॅरेक्टरच असेल. ओके. कॅरेक्टरच असणार आहे. साईज द्यायची गरज नाही. तुम्ही इथं डिरेक्टली काय करू शकताय कोटेशन मार्क मध्ये डबल कोट्स मध्ये असं म्हणजे सागर इज डेव्हलपर. ठीक आहे. मी असं केलं आणि प्रिंट करत असताना इथं काय असेल की स्ट्रिंग लिटरल इक्वल्स टू रन केलं तर इथं काय आलं अशा प्रकारे आन्सर आलेला आहे. ठीक आहे. तो कमेंट मध्ये मी लिहितो आउटपुट जे काही आहे ते असं येईल तुम्हाला. ओके. तो ते इथं प्रिंट करतोय. लाईक दिस.
25. ठीक आहे. तो याच्यावरती इटरेट करायचं असतं किंवा इटरेट जे काही आहे ते आपण स्ट्रिंग सारखंच सॉरी ॲरे सारखंच करतो. काय असेल फॉर लूप वगैरे वापरून व्हिजिट वगैरे करणार आहोत. फॉर लूप वापरून. ओके. व्हिजिट म्हणजेच कसं असेल की बघा की हं, ओके. काय असेल की जोपर्यंत नल येत नाही तोपर्यंत आपण इटरेट करू शकतो. ठीक आहे. जोपर्यंत नल येत नाही तोपर्यंत इटरेट करू शकतो. ओके. तर बघा इटरेटिंग ओव्हर स्ट्रिंग ऑर ट्रॅव्हर्सिंग म्हणतात त्याला. ट्रॅव्हल्सर, स्ट्रिंग ट्रॅव्हल्सर, ट्रॅव्हर्सिंग स्ट्रिंग. ठीक आहे. फॉर लूप वगैरे यूज करून आपण काय करू शकतो की यूज करू शकतो. आता जेव्हा तुम्हाला असा कॅरेक्टर ॲरे दिलेला असतो त्यावेळेस तुम्ही असं लेंथ वरती जाऊ शकता डायरेक्टली. म्हणजे 10 वगैरे आहे तसं जाऊ शकता. पण जेव्हा तुम्हाला अशी सागरीज पायथन डेव्हलपर असं जर का दिलेलं असेल, जिथं साईजच नाही दिली, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, की सपोज असं दिलेलं आहे आपल्याला सागरीज पायथन डेव्हलपर. तो अशा केसमध्ये तुम्हाला जर का प्रिंट करायचं झालं, तर इथं व्हाईल लूप यूज करेल आपण. ओके. व्हाईल व्हाईल असं आणि काय करायचं, की इथे एक काउंटर व्हेरिएबल घ्यावा लागतो ॲक्चुअली. कसं? इंटिजर आय जो की इनिशियली 0 असेल. लाइक धिस. ठीक आहे. आणि मग खाली काय असणार आहे, की आपण जो काही CH घेतलेला आहे, CH ऑफ आय असं इज नॉट इक्वल्स टू कसं लिहायचं? एक्सक्लेमेशन आणि इक्वल्स टू आणि इथं नल असं. म्हणजे जर का हा नल नसेल तरच आपण काय करेल, इटरेट करणार आहोत. सो याला ब्रॅकेटमध्ये लिहा आणि कर्ली ब्रेसेसमध्ये इथं जस्ट प्रिंट करा. प्रिंटफ काय प्रिंट करायचंय, की कोटेशन मार्क्समध्ये तुम्ही हे कॅरेक्टर्स वगैरे प्रिंट करू शकता. कसं? पर्सेंट यस असं आणि कॉमा करून काय असेल, CH ऑफ आय करा. लाइक धिस. ठीक आहे. सेमीकोलन द्या. ह्याला रन केलं तर तुम्हाला काय होईल? null is not defined. Okay. Segmentation fault CH is not equals to. Okay. Curly braces start. Normal print. Not equals to. हे इथं आय ला आपल्याला इन्क्रिमेंट करावं लागेल. आय प्लस प्लस करावं लागेल कारण इथं इन्क्रिमेंट होतच नाही ना. तो तरी नाही इथं दिसणार नल. वॉइड मेन करून बघतो मी. नथिंग. कुछ नहीं है. फाइल ब्रॅकेट स्टार्टेड त्यानंतर CH ऑफ आय. आय इथं 0 आहे. कर्ली ब्रेसेस स्टार्टेड printf
ch of I. बघतो 2 मिनिट. ओके. इथं साईज डिक्लेअर करावी लागेल आपल्याला, तरच रन होईल. तरी पण नाही. किती कॅरेक्टर आहेत? 5, हा एक 6, 7, 8 आणि हे पुढं किती आहेत? 1 2 3 6 अँड 9. तर 17 आहेत टोटल. तुम्ही 20चा ॲरे डिक्लेअर केलाय. हा मेमरी लोकेशनचा एरर आहे. दिलं साईज दिलंय. सेगमेंटेशन एरर मीन्स इलिगल मेमरी लोकेशन अलाउ, म्हणजे रीड करायचा प्रयत्न करतोय असं. ऍक्सेस करतोय ना नॉर्मल. ठीक आहे, असो. हे व्हायला हवंय. कोडमध्ये काही इश्यू तर नाहीये. ओके. तो आपण इथं काय करतोय की नल व्हॅल्यू जोपर्यंत येत नाही, चलो आपण /0 करून बघूयात. त्यावेळेस सुद्धा नाही. ओके. सो कॅरेक्टर ch while ch of I is not equals to null. ओके, ठीक आहे, असो. सो कोड जो आहे तो असाच यूज करायचा आहे. ओके. याच्यात काही फॉल्ट नाहीये. तुमच्या एंडला एकदा बघू शकताय रन करून. जर काही इश्यूज आला तर उद्या पाहूयात आपण. ठीक आहे. तो स्ट्रिंग ट्रॅव्हर्सिंग हे सुद्धा काय केलंय आपण पाहिलेलं आहे. स्ट्रिंग वरती इटरेट करणं हे सुद्धा झालेलं आहे. ओके. सो अशा प्रकारे हे स्ट्रिंग काय करू शकता तुम्ही बघू शकता. तो उद्या आपण स्ट्रिंगच्या मेथड्स पाहणार आहोत. स्ट्रिंगच्या मेथड्स काय आहेत पाहणार आहोत. तो आज फक्त एवढंच कराल. स्ट्रिंग आणि ॲरेज, 2 डायमेन्शनल ॲरेज. उद्या बघूयात आपण स्ट्रिंग वरती कसं इटरेट वगैरे करता येतं. ठीक आहे. तो थांबूयात इथं.